आवाजाची अविस्मरणीय जादू हरपली। सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचं 93व्या वर्षी निधन। आज संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार। अभी न जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं। आशाताईंच्या आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्री फडणवीसांकडून व्हिडिओ शेअर। आशाताईंच्या जाण्यानं संगीत विश्वात पोकळी निर्माण। माधुरी दीक्षित, शाहरुख खान सह संजय दत्त आणि कमल हसन यांनी वाहिली श्रद्धांजली। बॉलिवूडसह मराठी कला विश्वातूनही हळहळ व्यक्त। अभिनेता अशोक सराफ यांच्यासह अजय अतुल आणि सुबोध भावे यांच्याकडूनही श्रद्धांजली अर्पण। बंधुघरात स्वतःच्याच भविष्याबाबत चिंतेत, तुरुंगातून लवकर सुटका होणार नाही खरातची भावना। फरार पत्नीबाबत माहिती नसल्याचं सांगत मुलाशी बोलण्याची व्यक्त केली इच्छा। भोंदो खरातची पोलीस कोठडी आज संपणार। खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याची खरातची मागणी। पोलीस कोठडीत वाढ होणार का याकडे लक्ष। अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटीचा तिसऱ्यांदा ठिकाण बदल। सुरक्षेचा मुद्दा की प्रशासकीय अडचणी, चर्चांना उधाण। आता विशेष गुन्हे तपासणी प्रशिक्षण केंद्रात स्थलांतर। नाशिक आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी कर्मचाऱ्यांचं निलंबन, तर सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींच्या हालचालींचा माग काढण्याचा प्रयत्न। नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर प्रकरणामध्ये तपास अधिक गडद। आरोपींच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवले, तर पीडितांचं ब्रेनवॉश करून धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप। घटस्फोटासाठी पतीकडून पत्नीसह सासू सासऱ्यांना ठार मारण्याची धमकी। घटस्फोट न घेताच पतीनं केलं दुसरं लग्न। नवऱ्यासह दिरानंही पैशासाठी तगादा लावत छळ केल्याचा आरोप। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।